पोलिसांच्या मदतीला जे असतात विद्यार्थी ते बाहेरून आलेले असतात. त्या मुलांच्या जीवावर तुमची इकॉनॉमी चालते, तुमच्या सगळ्या गोष्टी चालतात. तुमचे मुलं जे आज गुंटामंत्री म्हणून पुण्यात फिरतायत ते मुलं पण त्या मुलांच्या रेंटवर किंवा त्यांच्या मेसच्या डब्या असतील त्या पैशांवर तुम्ही इथे जगताय. कुठेतरी हिंदू धर्माच्या सणांच्या वेळेस त्यांचे असे वक्तव्य का होतात? कधी सुप्रिया सुळे मटणाबाबत विधान करतात, कधी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी असतील, कधी गणेश चतुर्थीला गणेश उत्सवाला विधान करतात. हे फक्त हिंदू धर्माच्या सणालाच का, इतर धर्मीय सणांना ह्यांना दिसत नाही का? इथं पुण्यामध्ये फिरायला माणूस सुद्धा नसतं की दिवाळीच्या बाहेरचे लोक गेल्याच्या नंतर. खरी इकॉनॉमी ही आमच्याच जीवावर चालू आहे पुण्याची. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. पुण्यातील गणेशोत्सव आपण पाहिलं असेल, ऐतिहासिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. तर याच गणेशोत्सवाचं विसर्जन अगदी तोंडावर आली आहे. येत्या शनिवारी खरं तर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी एक विधान केले आणि त्या विधानानंतर कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक जी आहे ती बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे बदनाम झाली असं अंकुश काकडे एका मीडिया चॅनेलशी बोलताना म्हणाले होते. आणि त्यांच्या या विधानामुळे खरं तर पुण्यात जे बाहेरून येणारे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्याविषयी त्यांच्या मनात राग निर्माण झाला. असेच काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मित्र, काय सांगाल, कुठून आलास तू आणि या विधानाकडे तू कसं पाहतो, तुला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव रामराजे राजेंद्र उबाळे, मी मूळ बीडचा आहे. सध्या आता जस्ट माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले पॉलिटिकल सायन्स. कुठल्या कॉलेजमध्ये? आबासाहेब गरवारे महाविद्यालय. बरं, काय वाटतं ज्या प्रकारे विधान केलं त्याबद्दल तुला काय वाटतं? हे विधान खूप चुकीचं आहे. कारण जर आपण बघितलं तर गणेश उत्सवामध्ये बऱ्यापैकी जर पोलिसांच्या मदतीला जे असतात विद्यार्थी ते बाहेरून आलेले असतात. तुम्ही बघितले असतील तर क्लासेसचे विद्यार्थी असतात, काही इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असतात, म्हणजे ते पोलिसांना सहकार्य करताय. ज्या ठिकाणी आपण बघितलं तर जल्लोषामध्ये बऱ्यापैकी हे जल्लोष करणारे बाहेरचे विद्यार्थी असतात. आपल्या टिळकांनी गणेशोत्सव कशासाठी सुरुवात केली? सर्वजण एकत्र येण्यासाठी. या गोष्टीसाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरुवात केली आणि असे काही प्रवक्ते असं बोलताय, हे खरंच चुकीचं आहे. हे खरंच चुकीचं आहे. खरं तर मित्र, तुला काय वाटतं? तू मला आधी सांग, कुठून आलायस, कुठल्या कॉलेजमध्ये शिकतोय आणि जे विधान केलंय की बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक बदनाम झाली, याविषयी तुला काय वाटतं? नवनाथ कावळे, मी परळी वैजनाथचा आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मी शिक्षण घेतोय पॉलिटिकल सायन्सचं. एकंदरीतच असं बोलून कुठंतरी जिल्ह्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न हा चालू आहे आणि काहीतरी बनवून स्वतःला चर्चेत राहण्यासाठी चाकीविलवाने हा प्रयत्न आहे की बाहेरच्या लोकांमुळे आज इकॉनॉमी इथं ज्या प्रमाणात बुष्ट झाली. किंवा तुम्ही दिवाळीत जर चित्र बघितलं तर पत्रकारांनी पण दिवाळीतल्या यावेळेचं चित्र मुद्दामून दाखवावं की इथं पुण्यामध्ये फिरायला माणूस सुद्धा नसतं की दिवाळीच्या बाहेरचे लोक गेल्याच्या नंतर. खरी इकॉनॉमी ही आमच्याच जीवावर चालू आहे पुण्याची. त्याचबरोबर तुम्ही जे लाल महाल बांधून बसलाय तर ते आमच्याच जीवावरचे आहेत. याचं पण तुम्ही कुठेतरी विचार मंथन केलं पाहिजे. बाकीच्या जी गोष्टी आहेत, शिक्षणासाठी लागणारं साहित्य किंवा मेस असतील, वसतिगृह असतील, हे आमच्याच जीवावर चालू आहे. त्यामुळे कुठेही अशा प्रकारचं बोलून एकंदरीत असं बोलल्यामुळे आम्हाला असे एक मनामध्ये विचार यायला लागला की हे शरद पवार पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, की जेणेकरून बाहेरच्या लोकांना वेगळं दाखवायचं आणि पक्षांना कसं तरी वेगळं दाखवायचं. असं जर नसेल तर शरद पवार गटातील पक्षाच्या नेत्यांनी याची अधिकृतपणे माहिती द्यावी आणि अंकुश काकडेंनी या संबंधित जाहीर माफी विद्यार्थ्यांची मागावी किंवा एकंदरीतच बाहेरून येणाऱ्या लोकांची जाहीर माफी मागावी असं आमचं मत आहे. खरं तर आपण पाहिलं असेल, पुण्यात मोठ्या संख्येनं महाविद्यालय आहेत आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी देखील फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशातून विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. आणि हे विद्यार्थी खरं तर आता पुण्यातील गणेशोत्सव आहे त्यामुळे गणेशोत्सवात मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. त्याच उत्साहानं ते विसर्जन मिरवणुकी देखील सहभागी होत असतात. मात्र या विद्यार्थ्यांमुळं विसर्जन मिरवणूक बदनाम झाली असं म्हणणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न जो आहे तो या विद्यार्थ्यांना पडलाय. मित्रा, तुझं नाव सांग, कुठल्या कॉलेजला असतं आणि जे काही विधान केलं त्याविषयी तुला काय वाटतं? ओमराज भाणेगाव पाटील, मूळचा अक्कलकोटचा आहे. सध्या नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजला मी 3rd इयर लॉचं शिक्षण घेतोय. खरं तर असा जो वक्तव्य आहे की बाहेरच्यांमुळे पुण्याची संस्कृती बिघडली आहे, पुण्याच्या सणाला गाळबूट लागलाय. खरं तर आम्ही बाहेरचे लोक असतील, पुण्यातले काही लोक असतील, आम्ही सगळे एकत्र मिळून हा जो सण साजरा करतो त्यातून आमची एकी दिसून येते. पण काही लोक आहेत जसं की अण्णा असतील, अंकुश अण्णा काकडे असतील, त्यांनी अशा प्रकारचं जे विचार करून खरं तर त्यांच्या विचारांवर आम्हाला कीव येते. कुठेतरी हिंदू धर्माच्या सणांच्या वेळेस त्यांचे असे वक्तव्य का होतात? कधी सुप्रिया सुळे मटणाबाबत विधान करतात, कधी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी असतील, कधी गणेश चतुर्थीला गणेश उत्सवाला विधान करतात. हे फक्त हिंदू धर्माच्या सणालाच का, इतर धर्मीय सणांना ह्यांना दिसत नाही का? आणि मुळात बाहेरचा आणि आतला प्रश्नच येत नाही. हा पुणे महाराष्ट्राचा आहे आणि आम्ही देखील महाराष्ट्राचे आहोत आणि संविधानाने सगळ्यांनाच तो अधिकार दिलाय.
त्यामुळे सर्टिफिकेट वाटायची कोणाला गरज नाहीये. आणि मी अण्णांना हेच सांगेन की तुम्ही जरी उपमहापौर असताल किंवा माझे असताल, सातबारा तर कोणाच्या नावाने नाहीये, तुमच्या पक्षाच्या नावाने इथला सातबारा नाहीये. त्यामुळे त्यांचा मी निषेध करतो असं या सर्व विद्यार्थ्यांना वाटतंय. तुला काय वाटतं? सातत्यानं अनेक मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात, तितक्याच मी सुरुवातीला सांगितलं तसं मोठ्या उत्साहानं वेगवेगळ्या सणामध्ये सहभागी होत असतात किंवा आपला म्हणून उत्सव साजरे करत असतात. आणि असं असताना त्याच विद्यार्थ्यांमुळे ही विसर्जन मिरवणूक बदनाम होते म्हणणं कितपत योग्य आहे? कुठंतरी आता निवडणुका आलेत, त्या डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी राजकारण करण्याचा त्यांचा उद्देश आहे का? हे आता इतके दिवस तुम्ही महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली वातावरण पेटवलं होतं, तुम्ही आता प्रांतिक द्वेष निर्माण करणार का? हे कशासाठी हे करताय? आणि तुम्हाला सर्टिफिकेट वाटायचा अधिकार दिला कुणी? म्हणजे तुम्ही पुण्याचा सातबारा तुमच्या नावावर आहे का? बरं, आज आमच्या इथलेच लोक, आम्ही इथं स्थायिक होतो, नोकरी करतो, आम्ही आमचे इथलं प्रॉपर्टी सुद्धा आहेत, म्हणजे आम्हाला अधिकार नाही का इथला? बरं, पुणे हे वसवलं कुणी? पुणे हे शिवछत्रपती असतील जिजाऊ यांनी सोन्याचा नांगर फिरून पुणे वसवलं. त्या कुठले होते? मराठवाड्यातले होते. आम्ही मराठवाड्यातून आलो. मग तुमच्यापेक्षा जास्त पुण्यावर अधिकार आमचा आहे ना. आणि इथेहून आम्ही कशासाठी येतो? शिक्षणासाठी येतो. बरं, पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, शैक्षणिक केंद्र आहे, तर मग शिक्षणासाठी इथंच येणार ना. मग कुठंतरी तुमच्या ह्या सगळ्या जे काही अशी वक्तव्य आहेत ह्याच्यामुळे कुठेतरी सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही लवकरात लवकर हे वक्तव्य मागं घ्यावी, जाहीर माफी मागावी, नाहीतर येणाऱ्या काळात विद्यार्थी हजारोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून तुमचा आणि तुमच्या पक्षाचा निषेध व्यक्त करतील. मित्र, तुझं नाव काय? कुठल्या कॉलेजला आहेस तू? तुला काय वाटतं? नमस्कार, मी रोहन माने. मी सिम्बायोसिस कॉलेजला MA इकॉनॉमिक्स करतो आणि मी मूळचा मराठवाड्याचा आहे. बरं, हे जे वक्तव्य केले काकडे अण्णांनी, या वक्तव्यावरून असं त्यांच्या पहिल्यांदा तर त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या मानसिकतेची कीव येते. आणि हे जे वक्तव्य आहे ते जी संस्कृती आहे महाराष्ट्राची किंवा पुण्याची असेल, गणपती असतील किंवा शैक्षणिक माहेरघर पुणे आहे, त्या संस्कृतीला तडा जाण्याचं कुठंतरी हे वक्तव्य आहे. मला त्यांना एवढंच सांगायचंय की हे जे पुणे जे आहे ते सांस्कृतिक शहर असल्यामुळे इथे भरपूर बाहेरचे मुलं शिकायला वगैरे येतात. त्या मुलांच्या जीवावर तुमची इकॉनॉमी चालते, तुमच्या सगळ्या गोष्टी चालतात. तुमचे मुलं जे आज गुंटा मंत्री म्हणून पुण्यात फिरतायत, ते मुलं पण त्या मुलांच्या रेंटवर किंवा त्यांच्या मेसच्या डब्या असतील त्या पैशांवर तुम्ही ते जगताय. आणि तुम्ही त्याच मुलांना असे वक्तव्य करून एक दुजाभाव निर्माण करताय. आज तुमच्या पक्षाची जी भूमिका असेल, तुमच्या पक्षाने जेव्हापासून हे झाले ती पक्षाची भूमिका जर असेल तर तुम्ही जातीत भांडणं असेल, अगोदर धर्मात लावले, त्यानंतर राज्यात लावले, जातीत, आणि आता जिल्ह्यात भांडणं लावायचे काही शरद पवार गटांना, असं कुठंतरी मनात एक प्रश्न पडतो. तर आपण पाहू शकता पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेले अंकुश अण्णा काकडे यांच्या या विधानामुळे कुठेतरी पुण्याच्या बाहेरून जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी आले त्यांच्या मनात कुठेतरी असंतोष निर्माण झालाय. आणि अंकुश अण्णा काकडे यांनी असं विधान करण्यापूर्वी काही विचार करायला पाहिजे होता, अशी भावना जी आहे ती या सर्व विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना बोलून दाखवली. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.